नमस्कार मित्रांनो, जीटेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सध्या फार्मर आय डी हे सर्वांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे। विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे फार्मर आय डी आता सर्वांना कंपल्सरी केलं आहे, मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे। तर सध्या बहुतेक बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये हे रेलचेल चालू आहे की नेमकं याच्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहे आणि त्याची प्रोसेस काय असणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी। तर आपण या व्हिडिओमध्ये त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचे माहिती होईल, तुम्हाला सोपं होईल तुमचा फॉर्म भरण्यासाठी, ते आपण नेमकं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास, तुम्हाला जर यामधून चांगली माहिती मिळाली असणार तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, वाटे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अजूनही बऱ्याचशा लोकांना फार्मर आय डीबद्दल माहिती नाही आहे, ते कसं करायचं ते माहिती नाही, त्याच्याबद्दल डॉक्युमेंट काय आहेत ते सुद्धा माहिती नाही आहे। तर बरीचशी माहिती आता म्हणजे झालेली आहे, प्रसारित झालेली आहे आणि अजून प्रसारित नक्कीच होईल। एकाएकी हे फार्मर आय डी एकाच वेळेस काढणं हे पॉसिबल होणार नाही आहे, हळूहळू ते आता रजिस्ट्रेशन करणं चालू आहे, हळूहळू प्रोसेसमध्ये येईल। तर आपण आता बघूया की या फार्मर आय डीसाठी नेमके डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना ते फार्मर आय डी काढणं सोपं होईल, त्यांना रजिस्ट्रेशन करणं सोपं होईल। तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, ते मॅन्डेटरी आहे, सर्वांकडे ते असतं। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे तुमचा मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे, जो आधार कार्डला लिंक असेल आणि तो सध्या ॲक्टिव्ह असेल। म्हणजे जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तेव्हा एखादा OTP वगैरे त्यावर येऊ शकतो, जर तुमचा मोबाईल नंबर हा ॲक्टिवेट असणं आवश्यक आहे। म्हणजे आता जुना मोबाईल नंबर जर तुम्ही दिला तर समजा एखादा OTP याचा असेल, एनरोलमेंट नंबर तुमचा त्यावर आला असेल तर तो तुम्हाला लगेच हा मिळू शकतो, जेणेकरून हा म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। आणि जो चालू मोबाईल नंबर आहे असाच मोबाईल नंबर तुम्ही एनरोलमेंट जेव्हा म्हणजे रजिस्ट्रेशन जेव्हा कराल रजिस्ट्रेशन तेव्हा तुमच्याकडे असणं हा आवश्यक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जमिनीचा सातबारा हा आवश्यक आहे। जर तुमची वेगवेगळ्या गटामध्ये जमीन असेल तर त्या वेगवेगळ्या गटाचा हा सातबारा तुमच्याकडे आवश्यक आहे। तर हे 3 डॉक्युमेंट तर तुमच्याकडे कंपल्सरीच आहे, हे तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये जात प्रमाणपत्र। जर तुम्ही SC ST OBC या कास्टमध्ये जर येत असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र हे असणं आवश्यकच आहे। आणि जर तुम्ही ओबनमध्ये येत असाल तर तुम्हाला त्याची आवश्यकता नाही। तर हे 4 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी। एक म्हणजे तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड, दुसरा म्हणजे तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर, तिसरं म्हणजे तुमचं जात प्रमाणपत्र आणि चौथं म्हणजे सातबारा, जो तुमचा विविध गटात असेल तो प्रत्येक गटाचा तुमचा सातबारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। हे 4 डॉक्युमेंट जरी तुमच्याकडे असले तरी तुम्ही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे करू शकता। हे 4 डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर म्हणजे जनसेवा केंद्रावर जाऊन तुमचं हे पैसा फॉर्म भरू शकता, याचं रजिस्ट्रेशन करू शकता। इन केसमध्ये तुमच्या जवळ जर जनसेवा केंद्र नसेल तर तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं या फार्मर आय डी कार्डसाठी हे नोंदणी करू शकता। तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती, जेणेकरून तुम्हाला हे फार्मर आय डी काढणं आता सोपं होईल। हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुमच्या जवळच्या तुम्ही जर जनसेवा केंद्रावर गेले, तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला त्या जनसेवाच्या माणसामार्फत एक फॉर्म भरल्याचा एक नंबर मिळेल किंवा अशी कॉपी मिळेल, त्यावर तुमचा एनरोलमेंट नंबर असतो। त्या एनरोलमेंट नंबरवरती तुम्ही चेक करू शकता की तुमचं फार्मर आय डी कार्ड बनलं आहे का, म्हणजे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा चेक करू शकता। कुठलीही योजना असो किंवा कुठलं डॉक्युमेंट असो, प्रथम त्यामध्ये थोडंसं किचकटपणा किंवा थोडं समजायला कठीण जातंच। हळूहळू त्या गोष्टी सर्व शेतकऱ्यांना हळूहळू नक्कीच समजायला लागतील, फार काय अशी किचकट प्रोसेस नाही आहे। तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।